भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढल्याची माहिती आता उघडकीला आलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा खून। सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी माहिती। पोलिसांनी हत्येचं कोडं अखेर 16 दिवसांनंतर उलगडलं। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉक करताना अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली। उरळी कांचन जवळच्या शिंदेवाडी घाटात त्यांचा मृतदेह आढळला। या प्रकरणी पोलिसांपुढे तपासाचं मोठं आव्हान होतं। मात्र 16 दिवस अथक प्रयत्न करत तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलेला आहे। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनं प्रियकर अक्षय जवळकरच्या मदतीनं सुपारी देत पती सतीश वाघला संपवलं। घरातील आर्थिक व्यवहार स्वतःकडे ठेवण्यासाठी मोहिनी वाघनं हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। जे पुरावे पोलिसांनी तपासात निष्पन्न झालेले होते त्याच्या अनुषंगाने त्यांचं क्रॉस क्वेश्चनिंग केलं। त्या क्रॉस क्वेश्चनिंगच्या दरम्यान त्यांनी कटातील त्यांचा सहभाग जो आहे तो कबूल केलेला आहे आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये अक्षय जवळकर आणि त्यांनी मिळून हा पूर्ण कट रचल्याचा आतापर्यंत पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे। सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ माजली होती। पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणी पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, अनिल जाधव आणि अक्षय जावळकरला अटक केली आहे। आरोपी मोहिनी हिनं प्रियकर अक्षय जावळकरला अर्धमेला करण्यास सांगितल्याचं तपासात समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलंय। त्याचबरोबर अक्षयनं असं न केल्यास दोघांबाबत पती सतीश वाघला ती सांगेल अशी धमकी सुद्धा मोहिनीनं अक्षयला दिली। धमकीमुळे घाबरलेल्या अक्षयनं त्याचा मित्र पवनला हे सगळं सांगितलं आणि त्यांनी खुनाचं प्लॅनिंग केल्याचं तपासात उघड झाल्याचं पोलीस म्हणतायत। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे आणि अनिल जाधव यांना अटक केली आहे। सतीश वाघ हत्या प्रकरणाचा घटनाक्रम 9 डिसेंबरला सकाळी 6 वाजता सतीश वाघ यांचं अपहरण। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या वाघ यांचं कारमधून केलं अपहरण। 9 डिसेंबरला संध्याकाळी वाघ यांचा मृतदेह आढळला। उरळी कांचन इथल्या शिंदवणे घाटात मृतदेह आढळला। 10 डिसेंबरला पहिला संशयित आरोपी पवन शर्मा पोलिसांच्या ताब्यात। शर्माकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय जावळकरला पोलिसांकडून अटक। पोलिसी खाक्या दाखवताच अक्षयकडून घटनाक्रम कथन। 25 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता संशयित आरोपी मोहिनी वाघला अटक। मोहिनी वाघच्या चौकशीमध्ये आणखीही धक्कादायक बाब समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। मात्र सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या मामाच्या मुलाचं अपहरण आणि त्याची हत्या यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील झाली। तपासाअंती काय काय आणखी समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।